राम राम मंडळी, कसं काय? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, सुमित माळी द ट्रॅव्हलर. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कडवा धरण. कडवा धरण हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात कडवा नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे मातीचे धरण आहे. महाराष्ट्र शासनाने प्रामुख्याने सिंचनासाठी या प्रकल्पाची उभारणी केली. धरणाचे बांधकाम पूर्ण होऊन ते 1997 साली कार्यान्वित आहे. नाशिक जिल्हा हा धरणांसाठी प्रसिद्ध असून कडवा नदी ही गोदावरीची महत्त्वाची उपनदी आहे. या भागातील शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी आणि जलसंधारण वाढवण्यासाठी कडवा धरणाची निर्मिती करण्यात आली. यामुळे परिसरातील कृषी विकासाला मोठी मदत झाली आहे. पावसाळ्यात कडवा धरण परिसर अत्यंत निसर्गरम्य दिसतो. हिरव्यागार डोंगर रांगा, जलाशय आणि शांत वातावरणामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते. तर राम राम मंडळी, कसं काय? तर मी आणि माझा मित्र विलास आज आम्ही जाणार आहोत इगतपुरी तालुक्यातील नाशिक जिल्ह्यात कडवा धरणीला भेट देण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खाली जायचं, वर जायचं, वरतून जाऊ. तिकडे खाली जायला रस्ता आहे. जाऊ ना. कडवा धरण पाणीसाठा क्षमता सुमारे 103.22 दशलक्ष घनमीटर आहे. हे अंदाजे 365 TMC असून हे धरण इगतपुरी परिसरातील शेती आणि जलसंधारणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
कढवा धरण कढवा नदीवर बांधलेले महत्त्वाचे मातीचे धरण आहे. परिसरातील शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि पाण्याचे संवर्धन करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. धरणाचे बांधकाम पूर्ण होऊन ते 1997 साली कार्यान्वित झाले. धरणाची उंची 31.84 मीटर आहे. धरणाची लांबी 1660 मीटर आहे आणि एकूण पाणीसाठा 3.65 TMC इतके आहे. कढवा धरण परिसर निसर्गरम्य डोंगरांनी वेढलेला आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे धुके, हिरवागार निसर्ग आणि धरणातील भरलेला जलाशय पर्यटकांना आकर्षित करतो. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. तर मित्रांनो, आज आपण हे कढवा धरण बघितले, जे आहे इगतपुरी तालुक्यातील नाशिक जिल्ह्यात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.